शेती साधना चळवळ समजून घेत असताना या जे व्हिडिओ आज आहे त्या व्हिडिओजमध्ये आपलं पुन्हा आज एकदा स्वागत। तर मित्र, बरेच मुद्दे समजून घेत आपण पुढे आलेलो आहे। शेती साधना चळवळ काय आहे, कशासाठी करायची आहे हे आपण समजून घेतलं। आता याच्यामध्ये जे वेगवेगळे घटक आहे त्या घटकांनी का सहभागी व्हावं हे आपल्याला थोडं आज समजून घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिला घटक आपण जाऊयात तरुणाकडे। आज प्रत्येक गावामध्ये 50-100 तरी पोरं बिगर लागण्याचे बा की जे आता एक तर त्याला नोकऱ्या नाही म्हणून ते आरक्षण वगैरे या गोष्टीत हिरारीनं भाग घेत आहेत। तो भाग त्यांचा तो करायला पाहिजे, हरकत नाही। परंतु मूळ कारण काय आहे की हे मुलं यांचं आता वय होत चाललेलं आहे, याला मुली भेटत नाही। आणि माझे काही मित्र आहे लग्न होण्यापुरतं होण्या एखादं दुकान टाकून दिलेलं मी आहे, 2-4 दुकान तरी असे टाकून दिलेले आहे की लग्न होईपर्यंत होईना बाबा काय करतो पोऱ्यात अमुक दुकान चालवतो, एवढं तर कळायला पाहिजे, एवढं तरी दिसायला पाहिजे म्हणून दुकानात टाकलेल्या लोकांनी बंदही झालेले। आपल्या आजूबाजूला असे अनेक उदाहरणं असतील। बाबा 10,000 रुपये का नोकरी असा ना, पण एखाद्या कंपनीत लागेल पाहिजे म्हणजे तरी लग्न होईल बा। याच्याकरता सुद्धा कंपन्यात काम करणारे अनेक पोरं आहेत, पण अनेक मुलं असे आहेत की यांच्याकडे कोणतीही रस्ती नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये तो मुलगा शेती करतोय म्हणून त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नाही। मग तुम्ही सांगा, असे हे जे तरुण आहे गावागावातले बांगड्या भरल्या का आपण विचार करू नये का साला शेतीला कसं काय प्रतिष्ठा भेटत नाही? कसं काय लोकांमध्ये ती समज उभा होत नाही की शेतीमधून बी तुम्ही लाखो रुपये कमवू शकता, शेतीमधूनही उत्पन्न काढू शकता, शेतीमधूनही नाविन्यपूर्ण काम करू शकता। काय नाही करू शकत आपण? ही धमक का आपल्या तयार होत नाही की आपलं बायलाने रडत बसायचं, चिंता करीत बसायची, मग काय होईल। अरे काय होईल? ज्याच्याकडे 1 एकर 2 एकर शेत आहे ना, त्याला वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये कसं मिळवायचंय याचा रस्ता म्हणजे शेती साधना चळवळ आहे। तुम्ही माणसांना लय बाता मार राहिले राव, तुम्हाला काय माहिती 10 लाख रुपये जर शेतीत भेटायला असले सगळे लोक पळले असते। अरे लोक येड्यावणी करू राहिले ना, आणि लोकांना समजानाच की याच्यातून भेटू शकतं, पण त्या रस्त्याला कोण जाईना। नाही, एक जण येतो डाळिंब लावतो, सारं गावच डाळिंब लावते, डाळिंबाचा पुक्का वाजला का मग सगळेच ओरडत बसते अजून 1-2 साल डाळिंब पडले झालं। आता मोसंबीचा आलेला सीझन, जिकडं पहा तिकडं मोसंबी अशा 5 वर्षात ते आल्या, त्याचा भाव 10,000 झाला, गेलं सगळं बोकांडी पडून। सोयाबीन पूर्ण गावच सोयाबीन, कापूस पूर्ण गावच कापूस आहे नाही। मग तुम्ही म्हणसान मग आम्ही लावा तर काय लावा? अरे त्याच्याकरता ते एकत्र या म्हणतोय, त्याकरता एकत्र या, एकत्र येऊन पहिलं ज्या मालाला मार्केट आहे नाही त्याच्यावर काम करू ना आपण। एकत्र येऊन केलं का होणार नाही आहे? आता एक रिक्वायरमेंट होती 150 टन करडी लागते एका कार्यकर्त्याला। 150 टन करडी जर माझ्यासारख्याला घ्यायची म्हणलं आणि त्याला जर त्या बाजार समितीमध्ये काटा बी लावून बसला नाही, त्याला सोयीनं भेटणार आहे कधी? नाही, प्रत्येक करडी वेगळ्या जातीची वेगळ्या प्रतीची, ते काय ते समोरचे रिक्वायरमेंट पुरवू शकते का? 2,000 रुपये ज्वारीला भाव आहे, तुम्हाला माहिती आहे का? 7,000 रुपयानं बी ज्वारी घ्यायला लोक तयार आहे, परंतु आहे का आपल्याकडं तसं ग्रेडिंग सॉर्टिंग करून एका जातीची एका पद्धतीची ज्वारी आहे का आपल्याकडं? हे नाही, एक मालदांडी लावतो, हे नाही, एक दुसरी लावतो, एक तिसरी हायब्रिड लावतो, सगळा पुरा बेरड इथून तिथून घेणारा माल, त्याला माल कसा भाव भेटन? त्याला कसा भाव भेटत? जोपर्यंत आम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत होणार आहे की? म्हणून मी तरुण मुलांना गावागावातले आव्हान करतो की तुम्ही या शेती साधना चळवळीमध्ये सहभागी व्हा। या शेतीला कशी प्रतिष्ठा प्राप्त होत नाही आपण पाहू, का प्राप्त होत नाही प्रतिष्ठा बघू ना आपण। नाही, पोरी तुमच्या मागे हिंडल्या पाहिजे की साला पोऱ्या पाहिजे तर शेतकरीच पोऱ्या पाहिजे। जी मजा शेतीत आहे ना ती कशातच नाही, तिला वाटलं पाहिजे। नाही, यूट्यूबवर पाहतो आपण याला इतके लाख रुपये द्राक्षात कमवले, हे द्राक्षच लावायचे, पुरा बरबाद झाला, त्याच्या कर्जबाजारी झाला द्राक्षातून, तेव्हा ते बाहेर येतो। नाही, पण कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करणं नाही, त्याचं प्रॉपर नियोजन करायचं नाही, त्याच्यावर संशोधन करायचं नाही, किंवा ज्या लोकांनी संशोधन केलं त्याचा अभ्यास करायचा नाही, आणि येड फुकण्याने आपलं काही बी करायचं मग रडत बसायचं, याच्यात काही परवडत नाही, याच्यात काही होत नाही। का परवडत नाही? यावर सगळेजण एकत्र येऊन बघावर आपण ते विचार करू शकतो का नाही? आपल्याला काय माहिती आहे का, आपल्याला आपली बाजरी शेतात राहते आणि आपला बाप आहे ना मोंड्यामध्ये उचल घेऊन मोकळा वेळ राहतो, हे नाही, म्हणजे ती घरी बी जायची स्थिती राहिली नाही आता। मग अशा परिस्थितीमध्ये मिळेल त्या भावातच नाही इकावं लागणार का आपल्याला?
ही परिस्थिती आहे आजची. किंवा आमच्यावर कर्जाचा डोंगरच एवढा मोठा आहे की ती बाजरी विकून बी ते फिरणार नाही. मग आहे त्या भावात विकाव हे सगळ्या कुटाने. मग याच्याकरता काही व्यवस्था असल्या पाहिजे की नाही. आमची शेतकऱ्याची एखादी बँक नसली पाहिजे का हो, की अशा आळडी बिल्डीला काम करीन 2 मिनिटात. नाही अर्बन बँकेचा तर सगळा सुळसुळा झाला. त्या अर्बन बँकेत काही लोकांना तर हात बी दाखवला, लोकांना काही बिचाऱ्या लोकांचे 5-5, 10-10 लाख रुपये त्या अर्बन बँकामध्ये गेले. याचा अर्थ मग आमचीच एखादी बँक नसली पाहिजे शेतकऱ्याची, जी आमच्याच मालकीची आहे, आम्हीच निर्णय घेऊ त्यात कसं करायचं आहे. नाही सगळ्या बँका लोकांच्या, मोठमोठ्या लोकांच्या. बारीक विचार करा, संचालक मंडळाची यादी बघा त्या अर्बन बँकेत जाऊन, कोण आहे त्या बँकेचे मालक. घरातलेच राहते, चुलते काके मिळवणे सगळे. आणि असे लोक जाते जाऊ हात वर करून तेव्हा काय करता येईल. नाही पण आम्हाला एकत्र यायचंच नाही ना. आम्ही एकत्र येऊन जर काम करायचं ठरलं तर साले जिल्हा मध्यवर्ती बँकसुद्धा या मागच्या काळामध्ये आमच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होतो. पण संपवला सहकार, कुणी संपवला का संपवला त्याच्यामध्ये जाणे इतकं मी काही मोठा माणूस नाही. पण चला नवा सहकार तर उभा करू शकतो. नाही आणि हे सगळं करण्याची धमक जर सगळ्या तरुण पोरांनी हातामध्ये आणली आणि हे सगळे सूत्र हातात घेतले, का नाही होणार. हे नाही आता तुम्हाला वाटत असेल की नाही राव तुम्ही गप्पा मारता, फक्त या नुसत्या वरवरच्या गप्पा आहे. त्या गप्पा मारत नाही आहे तर राज्यातल्या 350 शेतकरी उत्पादक कंपन्याला एका रस्त्यावर घेऊन लाखो करोड रुपये करणारी लोक उभा करून मी तुम्हाला सगळं बोलतोय. अंदाजे काही बोलत नाही. हे काही यूट्यूबचा मोटिवेशन स्पीकरचा कार्यक्रम नाही आहे ज्याच्यातून मला व्ह्यू मिळतील आणि काही पैसे भेटतील, बिलकुल नाही. तर ही जी तळमळ आहे, ही जी तगमग आहे, ह्या तगमग ही जी आहे याच्यातून आपण बाहेर निघू शकतो. नाही बाहेर निघण्याचा रस्ता मी काही निर्माण केलेला नाही आहे, परंतु इतिहास आम्हाला सांगतोय की याचा एकमेव रस्ता आहे की एकत्र येणे. जोपर्यंत आम्ही समान पिकाचे शेतकरी एकत्र येत नाही किंवा समान पीक लागवड करत नाही, एकत्रित येऊन खरेदीपासून विक्रीपर्यंतच्या व्यवस्था करत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी होणे शक्य नाहीये. म्हणून त्या सगळ्या तरुण मित्रांना आणि जी मी तर म्हणतो जे निराश झालेले तरुण आहे ना, त्यांनी माझा नंबर पण आहे की नाही, फेसबुकला पण नंबर आहे की नाही, बऱ्याच ठिकाणी नंबर आहे नाही, तुम्ही मला कॉल करा. या तुम्ही इथं गोग्राममध्ये या, समिधा गोग्राममध्ये हे नाही, फोन करून या हे नाही. तुमच्या सगळ्या समस्याची उत्तर इथं उपलब्ध आहे. आणि नुसतं उपलब्ध नाही आहे, नुसतं कोरडं ज्ञान नाही आहे, तर व्यवस्था करून सुद्धा उभा आहे हे नाही. आज पहिल्या भागामध्ये मी परिचय दिला होता की माझा परिचय दिला होता. NGO आपण रजिस्टर केली, का केली? कारण NGOतून सुद्धा अनेक प्रमाणातले फंड्स उभा करतायत जे शेतकऱ्याच्या कामामध्ये आपण करतो. आम्ही एक अर्बन बँक उभा केली, का उभा केली? की साले आपली शेतकऱ्याची बँक असली पाहिजे आणि आपल्याला उसनवारी करायचं काम नाही पडलं पाहिजे, आपल्याला उधारीत खतं आणायचं काम नाही पडलं पाहिजे, व्याजानं पैसे काढायचं काम नाही पडलं पाहिजे, आपलीच हक्काची बँक असली पाहिजे हे नाही. म्हणून आम्ही तीही स्थापन करून ठेवली हे नाही. समूहात एकत्र येऊन सरकारच्या अनेक योजनेद्वारे आपण मोठमोठाले उद्योग उभा करू शकतो. केलाय आम्ही हे नाही. हे 5000 गायींची गोशाळा आणि गोशाळा म्हणतच नाही आपण त्याला, गोग्राम, गाय आधारित गाव आणि गाय आधारित शेती निर्माण करण्याचा प्रोजेक्ट आम्ही सुरू केला आहे. सुरू करून तुम्हाला बोलतोय हे नाही. आज जालना जिल्ह्यामध्ये 4 ड्रोन आलेले इफकोकडून आहे की नाही, ते कुठून आलेले? सहकाराच्या माध्यमातून आलेले. 35 ड्रोन महाराष्ट्रामध्ये आपण वाटलेले आहे. या सगळ्या गोष्टीवर आपण दिवस रात्र काम करतोय. आणि आता असं कुठंतरी वाटतंय की आपल्या या जिल्ह्यातील, आपल्या तालुक्यातील या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी काम केलं पाहिजे. आणि ते काम करण्यासाठी कोणतं तरी एक झेंडा लागेल हे नाही. अनेक झेंडे हाती घेतले आपण, भगवे घेतले, निळे घेतले, पिवळे घेतले, सगळे झेंडे घेऊन पाहिले. कोणत्याही झेंड्यांना आपल्या घरावरल्या पत्रा बदलला नाही आहे. कोणत्याही झेंड्यानं आमच्या घरामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये समृद्धी आणलेली नाही. चला आम्हीच आमचा एखादा झेंडा निर्माण केला तर ठीक आहे. म्हणून शेती साधना चळवळ, या चळवळीतून या पद्धतीनं या सगळ्या वर्गाला एक राजरस्ता आपण याच्यातून तयार करतोय. आणि हा राजरस्ता करण्यासाठी आपण याच्यात सहभागी होणं गरजेचं नाही. आता तुम्ही एकदा या तर खरी, तुम्ही या चळवळीत या सहभागी व्हा किंवा समजून घ्या. नाही पटलं तर नका करू नाही, काही हरकत नाही. पण ज्याला काहीतरी करायचं आहे ना त्या लोकांनी या. बाजारपासून अंबानी अदानीचे स्वप्न पाहणाऱ्याला काही अर्थ नाही नाही, पाहायला हरकत नाही. पण त्यानुसार प्रचंड परिश्रम करण्याची ताकद असली पाहिजे, प्रचंड त्या संकटासोबत लढण्याची ताकद असली पाहिजे. आणि ती ताकद निर्माण करण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे. आणि ते उभा करण्यासाठी आपण सुरू केले शेती साधना चळवळ. तर ठीक आहे,
आमच्या अडचणी काय आहे, चळवळ आम्ही का उभा करतोय, आमच्या या अडचणीवर उपाय काय करता येईल यासाठीचा गेल्या 2-3 भागात आपण विचार केला. उद्याचा भाग खास असणार आहे. या भागामध्ये आपण आता या चळवळीत नेमकी काय काय आपण करणार आहे आणि कशा पद्धतीनं काम करणार आहे हे समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. मागचे भाग नसले ते बघा आणि पुढचे भाग कंटिन्यू करा. चला, धन्यवाद. पुन्हा भेटूया.